नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल तर फेब्रुवारीत थोडं सांभाळूनच करावं जे करायचं असेल ते. आणि हा महिना थोडा सांभाळून तुम्हाला चालायचा आहे. मेष राशी म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास, पुढे जाण्याची जिद्द. पण फेब्रुवारी महिन्यात हीच ऊर्जा चुकीच्या दिशेने गेली तर अडचणी तुमच्या वाढू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यात आपण जाणून घेणार आहोत काय टाळायचं, कुठे संयम ठेवायचा आणि या महिन्यात सुरक्षितपणे आपण कसा हा महिना पार पाडायचा, हे सगळं सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी हा महिना मेष राशीसाठी निर्णयाचा नाही तर निरीक्षणाचा महिना आहे. या महिन्यात तुमचं मन अस्वस्थ राहील, लोक तुमची परीक्षा पाहतील, काही गोष्टी तुमच्या कंट्रोल बाहेर जातील. पण लक्षात ठेवा, हा महिना वाईट नाही, हा महिना शिकवण देणारा ठरेल. जे मेष राशीचे लोक संयम ठेवतील ते मार्च पासून त्यांना खूप मोठा फायदा मिळणार आहे. फेब्रुवारीत नोकरी करणाऱ्या लोकांना, मेष राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. कामाचा ताण त्यांचा वाढलेला असेल, वरिष्ठांकडून प्रेशर येईल, छोट्या चुका मोठ्या केल्या जातील. सांभाळून आम्ही का सांगतोय, कारण या महिन्यात रागात दिलेलं उत्तर, घाईत घेतलेला निर्णय तुमच्यावर उलट सगळं पडू शकतं. जॉब सोडण्याचा निर्णय घेऊ नका, बॉसशी थेट वाद घालू नका, ऑफिस पॉलिटिक्समध्ये अडकू नका. हे सगळं तुम्हाला टाळावं लागेल. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे, ते म्हणजे 15 फेब्रुवारी पूर्वी कोणताही मोठा निर्णय तुम्ही अजिबात घेऊ नका. मित्रांनो, आर्थिक स्थिती हा खूप मोठा भाग तुमच्यासाठी असेल, कारण फेब्रुवारी तुमचे खर्च वाढतील, अचानक तुम्हाला कुठेतरी पैसे लागतील. उधारीमध्ये अडकू नका, कुणाला पैसे उधार देऊ नका, नवीन कर्ज EMI तुम्ही टाळावेत, क्रेडिट कार्डचा जास्त वापर करू नका. जर आधीच तुम्हाला आर्थिक ताण असेल तर हा महिना शांतपणे मॅनेज करण्याचा आहे. नवीन जोखम घेण्याची गरज अजिबात नाही. 25 फेब्रुवारी नंतर थोडा दिलासा तुम्हाला नक्की मिळेल. फेब्रुवारीत नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतो, जुन्या गोष्टी पुन्हा निघतील, शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाईल. मेष राशीचे लोक थेट बोलतात, पण या महिन्यात थेटपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. एक वाक्य चुकीचं बोललं तर त्याचा परिणाम महिनाभर राहील. म्हणून शांतपणे ऐकून घ्या, लगेच उत्तर देऊ नका, वेळ घ्या आणि वेळ द्या. अविवाहित असाल तर जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते, पण लगेच भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नका. फेब्रुवारीत आरोग्य दुर्लक्ष केलं तर त्रास वाढेल. विशेष लक्ष द्या. डोकेदुखी, मान, खांदे, डोळ्यावर ताण, रक्तदाब याचा त्रास जाणवेल. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड होईल, राग जास्त वाढेल, निर्णय चुकण्याची शक्यता सुद्धा आहे. रोज 7 ते 8 तास झोप घ्या, पाणी जास्त पिया, स्क्रीन टाइम कमी करा. 7 ते 14 फेब्रुवारी हा काळ सर्वात जास्त सांभाळून राहण्याचा आहे. या काळात वाद करू नका, वाहन चालताना बेफिक्री पाळू नका, कायदेशीर आणि आर्थिक साईन कुठे करू नका. उपाय सुद्धा आहेत. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा, बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मेष राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी हा महिना लढण्याचा नाही तर सांभाळण्याचा आहे. जे व्यक्ती या महिन्यात शांत राहतील, कमी बोलतील, कमी जोखीम घेतील, विचार करून निर्णय घेतील, ते व्यक्ती मार्च महिन्यात नक्की त्यांना फरक जाणवेल. संयम हाच फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला विजय देईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.